सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण आहे ना आज बनवणार आहे भोगी. त्यासाठी मी साहित्य घेतलंय. हे आमच्या पद्धतीने बनवणार, आम्ही कसं बनवतो तसं. त्यासाठी बोरं घेतलेत मी. हे बघा 8-9 बोरं आहेत. वटाणा घेतलाय, शेंगदाणे घेतलेत, राजमा घेतलाय, पावटे घेतलेत मी, चणे घेतलेत, हरभऱ्याचे चणे असतात ना ते घेतले. सगळं अर्धी वाटी घेतलंय. एवढा घेतलाय सोलून. पापडी घेतली, ते पण सोलून घेतले स्वच्छ. परसबी घेतली, परसबी पण घेतली. घेऊया बाजूला. इथे घेतले 2 वांगे, फ्लावर घेतलाय थोडासा, एवढा गड्डा घेतलाय, एक गाजर घेतलाय आणि एक बटाटा घेतलाय. हे आपलं पाण्यातलं साहित्य, म्हणजे पाण्यात आपण ठेवतो काळे पडू नये ना, ते घेतले. भाज्या घेतल्यात मी. काकवची भाजी घेतली, आंबट चुका घेतलाय आणि मेथीची भाजी घेतली. एवढंच साहित्य घेतलंय मी. आता आपण बनवणार आहे भोगी. त्यासाठी साहित्य घेतले मी मसाल्यासाठी. 2 तंबाटे घेतलेत, हे मी कापून टाकणार आहे तंबाटे. आणि 2 कांदे, खोबरं, 5-6 मिरच्या, लसूण, 5-6 लसणाच्या कुड्या, अद्रक घेतले, कोथिंबीर घेतले. हे मिक्सर मध्ये बारीक करणार आहे. कांदा, खोबरं, मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर हे आहे ना आपण मिक्सर मध्ये बारीक करणार आहे. आता हे सगळं साहित्य आहे ना आपण धुवून घेऊया. टाकूया वटाणा, शेंगदाणे एकत्र धुवून घेणार आणि नंतर भाज्या धुवून घेणार. टाकूया कांदे, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं. हे वल्लं खोबरं घेतलंय, अर्धी वाटी आहे खोबरं. 8 ते 9 माणसासाठी बनवणार आहे मी. आता हे आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे आणि नंतर याच्यात जिरे टाकणार आहे. आताच टाकते, 1 चमचा जिरे टाकणार. तर आपण हे बारीक करून घेऊया. मसाला बारीक करून घेतलाय. 2 तंबाटे कापून घेतलाय. तर आपण गॅस चालू केलाय, पाणी ठेवलंय. आता कुकर ठेवणार आहे गॅसवर. पाणी गरम करून घेतलं मी बतायला. कुकर ठेवूया आपण गॅसवर. थोडं जवळ घेते म्हणजे दिसेल. टाकूया तेल. भाजी भरपूर आहे ना म्हणून जास्त तेल टाकते. 7 माप तेल टाकलंय. टाकूया कढीपत्ता. कढीपत्ता पण आपला चांगला झाला तेलामध्ये. तर टाकूया आपण मसाला. आपला मसाला ना अर्धा भाजत आलाय. आता टाकूया आपण मसाले.
अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, कश्मीरी लाल मिर्च पावडर 1 चमचा, हे झाले 2 चमचे, किचन किंग मसाला हा अर्धा चमचा टाकते, हलवून घेऊया आपण. मी मगाशी पण सांगितलं, आम्ही जसं बनवतो ना त्या पद्धतीने मी बनवणार आहे. त्याच्यात टाकूया आपला घरगुती मसाला 1 2 3 3.5 3.5 चमचे घरगुती मसाला टाकलाय. याच्यात टाकूया थोडं पाणी, मसाला आपला ना जळला नाही पाहिजे आणि छानपैकी भाजला पाहिजे. मसाल्याला आपल्याला तेल सुटलंय बघा छानपैकी. आता टाकूया आपण टमाटे, 2 टमाटे मी कापून घेतलेले. भोगीचं जे सामान घेतलं होतं ना आपण सगळं, बटाटा, वाटाणा, पावटा, बोर, हे सगळं, वांगी सगळं आपण टाकूया. आता मी स्वच्छ धुवून घेतलेले. आता आपण आहे ना भाज्या टाकणार आहे. आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया. टाकूया आता आपण पाणी. एक 2 2.5 चमचे मी तीळ टाकले त्यात. आता ओतणार आहे पाणी. मीठ नाही टाकलं अजून मी, जास्त नाही टाकलं मी पाणी. 1 तांब्या पाणी फक्त टाकलंय. कुकर मध्ये कसं वाटाणा, पावटा हे आहे ना छानपैकी शिजतात, म्हणून आहे ना कुकर मध्ये मी घातलं. टाकूया आपण मीठ. तुम्हाला जसे लागेल तसे टाका. मी 2 चमचे मीठ टाकले. परत एकदा ना थोडस हलवून घेणार आणि झाकण लावणार. आता आपण आहे ना झाकण लावूया. झाली आपली भोगीची भाजी तयार. 3 शिट्ट्या झाल्या. भाजी हे बघा छान झाली ना. आता आपण बनवणार आहे भाकरी, बाजरीची भाकरी तीळ लावून. तर मीठ टाकूया आपण. हे पाणी घेतलंय मी 1 तांब्या. 1 चमचा मीठ टाकलंय. बाजरीची भाकरी बनवायची ना तर त्याला मीठच लागतं, कारण का आळणे लागते भाकरी म्हणून. काढून घेऊया आपण.
पीठ चाळून घेते मी बाजरीचं. आता आपण मळून घेणार आहे. थोडं 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 पाणी टाकून आहे ना पीठ मळून घेतले चांगलं. तिळ घेतलं तिकडं. टाकून येऊया अशा प्रकारे आपण. तव्यावर भाकरी टाकली मी. आपण दुसरी पण अशीच करूया. झाली आपली भाकरी पण तयार. झाली आपली भोगीची थाळी तयार. बनवून बघा, खाऊन सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.